नमस्कार मंडळी, मिराज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत डाळ-बाटी. चला तर मग सुरुवात करू. सगळ्यात आधी 1 वाटी रवा घ्यायचा आणि 3 वाट्या आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं. रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला पीठ सुद्धा मोजून घ्यायचंय. 3 चमचे बेसन पीठ घ्यायचंय. आता चवीपुरतं मीठ घालायचं. अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचाभर ओवा घालायचा. चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आणि इथं गरम केलेलं तेल घालायचं. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप सुद्धा घालू शकता. आता चांगलं एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचंय आणि नंतर हाताने याला पिठाला चांगलं चोळून घ्यायचंय. चला आता आपण पीठ भिजून घेऊ. जसं आपण कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट भिजवायचं. हे पीठ भिजून तयार आहे. आता आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे. आता इडली पात्रात करणार आहे त्या प्लेटला आपण तेल लावून घेऊ. तर इडली सारखं याच्यामध्ये ठेवून घ्यायची. तर दुसऱ्या प्लेटलाही तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असे ठेवायचे. आता झाकण लावून याला 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचे मध्यम आचेवर. जोपर्यंत आपली पट्ट्या तयार होत आहे तोपर्यंत आपण वरण फोडणी देऊन घेऊ. सगळ्यात आधी अर्धा चमचा मोहरी घालायची. अर्धा चमचा लसूण घालायचा. लसूण चांगला लाल झाला की याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता चांगला तळला गेला की आपल्याला पाव चमचा हळद घालायची. 1 चमचा लाल तिखट घालायचं आणि 1 चमचा काळा मसाला घालायचा. हा घरी तयार केलेला मसाला आहे. आणि इथं अर्धा टोमॅटो कट करून घेतला ते घालायचं. थोडं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचंय. लगेचच याच्यामध्ये डाळ टाकायची.
चवीपुरतं मीठ घालायचं. आपली भट्टी पण तयार आहे. आता आपण याला खाली काढून घेऊ आणि कट करून घ्यायचे. कट करून घ्यायची. आता इथं मी टोस्टच्या आकाराची कट करून घेते. तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही कट करू शकता. आता तेल गरम झालंय. आता तळून घेऊ भट्टी. मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. भट्टी तळून तयार आहे. तर काढून घेऊ आपण. सर्व करून घ्यायची. एकदम आपलं मसालेदार वरण आणि कुरकुरीत भट्टी तयार आहे. एकदा तुम्ही करून बघा आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद.